नमस्कार. स्वागत आहे तुमचं मराठी अन्नपूर्णा या चॅनलमध्ये. आज आपण गव्हाच्या पिठापासून बनलेले खुसखुशीत असे तळणीचे मोदक करणार आहोत. हे तळणीचे मोदक बनवायला अतिशय सोपे आणि झटपट होणारे आहेत. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. 1 वाटी मी गव्हाचं पीठ घेतलं आहे. त्यात 3 ते 4 चमचे रवा, चवीपुरतं मीठ आणि 3-4 चमचे साजूक तुपाचं मोहन टाकायचं. आता हे पीठ आपण एका चमचा व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. त्यानंतर हे पीठ कोमट पाण्याने व्यवस्थित भिजवून घ्यावे. छान असे हे पीठ भिजवून झाल्यानंतर त्याला 20 मिनिटे मुरवत ठेवावे. सारणासाठी 1 वाटी सुका खोबऱ्याचा कीस घेतला आहे. त्यात 3 ते 4 चमचे मी बारीक चिरलेला गूळ घेतला आहे. गूळ आपल्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त हा करू शकतात. त्यानंतर याच्यामध्ये वेलची पूड टाकून घेतली आहे आणि छान असे मिक्स करून घ्यायचं आहे. हे सारण अगदी झटपट होते. बघा, आपले सारण तयार आहे. आता आपण मोदक तयार करायला घेऊ. एका पारीमध्ये सारण भरून घ्यायचं आणि सर्व पाकळ्या ह्या एकमेकांना जुळवून घ्यायच्या आहे. अशा पद्धतीने पाकळ्या ह्या एकमेकांना जुळवून झाल्यानंतर शेवटच्या टोकाला आपण पीळ देणार आहोत. बघू शकता, अशा पद्धतीने आपला मोदक तयार आहे. आता तेलामध्ये सर्व मोदक तळून घ्यायचे. गॅसची फ्लेम ही लो टू मीडियम अशी ठेवायची आणि छान असे मोदक सोनेरी रंगावर तळून घ्यायचे. बघू शकता इथे किती छान असे हे मोदक झालेले आहे. कलर पण मस्त आला आहे. हे मोदक खायला अगदी खुसखुशीत लागतात. हे मोदक तुम्ही नक्की बनवून बघा. अगदी झटपट, सोपे आणि कमी साहित्यात होणारे हे मोदक आहेत. छान खुसखुशीत लागतात. गव्हाचे पीठ असल्यामुळे खायलाही हे पौष्टिक आहेत आणि सारण पण अगदी पटकन होते. बघा तुम्ही किती छान असे हे मोदक आपले तयार आहेत. अशा पद्धतीने सर्व मोदक हे तळून घ्यायचे आहे. दिलेल्या प्रमाणात 21 मोदक बरोबर होतात. मी इथे 11 मोदक तळून घेतलेले आहेत. बघू शकता आपले मोदक किती छान खुसखुशीत मस्त असे झालेले आहेत. तुम्ही नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.